राजे संभाजी महाराज स्टेडियमवरील जॉगिंग ट्रॅक व मैदानाचा खासगी स्पर्धा परीक्षा अकॅडमींकडून होत असलेल्या वापराबाबतच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली। विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी अकॅडमी चालकांना सार्वजनिक मैदानाचा वापर करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला। जॉगिंग ट्रॅकवर विद्यार्थ्यांची वाढती गर्दी असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सर्वसामान्य नागरिकांना अडचण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या। बरोबर आहे, तुम्ही चालून बघा याच्यावर चालता येतं का? नाही ते प्रॉपर नाहीच आहे। दुसरी गोष्ट, दरवर्षी कॉर्पोरेशन मुरुमानेला रोलिंग केलं पाहिजे आणि पावसाळ्यात सम्राट तो रोलिंग करा, तुम्ही किती बी करत नाही। मग करतं काय कॉर्पोरेशन? काहीच करत नाही, ट्रॅकच्या बाबतीत काहीच करत नाही। अतिशय दुर्दशा। छानपैकी आहे ना, व्यायाम शाळा सुद्धा तुमच्या बंद आणि मेंटेनन्स झाला पाहिजे, कारण तिथे इतका वास येतो। दरवर्षी मेंटेनन्स करा तुम्ही कुठल्या पदावर साहेब? दिवसाने ना तुम्ही कुठल्या पाणी मेंटेन करा त्याला चांगलं। नाही आणि त्यांना पहिली परवानगी घ्यायला लावा। 8-8 दिवसाला तुम्ही कमीत कमी पाणी मारा। ज्यावेळेस ते अकॅडमीवाले कमीत कमी एका टायमाला 100 मुळं पलतात ना, त्यावेळेस तर पूर्ण धूळ उडती। लोकांना तोंडाला रुमाल बांधून चालावं लागतं आणि त्या बाजूने भिंत बी तुटलेली आहे, तिकडून जनावरं बी येतात। काय काय लोक तिथं पण संडास बाथरूम करतात। त्याच्यानंतर तिथे तर 2 भिकारी झोपलेले, त्यांच्याबद्दलही कारवाई करा। तिकडे पाणी मारणे, रोलिंग करणे सर्व व्यवस्थित करत जा। च्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली। जे खाजगी संस्था चालक आहेत ते त्या ठिकाणी मुलांना सरावासाठी आणतात। त्यांना मनपाकडून सांगण्यात आले आहे की आपण रीतसर परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच या ठिकाणी सराव करावा, जेणेकरून तेथील स्थानिक जे दररोज येणारे नागरिक आहेत यांना अडचण निर्माण होणार नाही। जर ह्या संस्था चालकांनी बंद नाही केलं तर आपण त्यांना रीतसर नोटीस देणार आहोत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।